नमस्कार, मी शुभम कुलकर्णी. आज गीता प्रबोधिनी वर्गाचा आपला चौथा दिवस आहे. सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो. सर्व ज्येष्ठांना वंदन करतो. आपण आजच्या वर्गाकडे वळणार आहोत. अजूनही काही जण यायचे आहेत, तरीसुद्धा आपण कालची पहिली आवृत्ती करणार आणि मग तोपर्यंत बाकीचे जॉईन होतातच, मग पुढे जाऊ. ध्यान करूया. ध्यानं शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गीतेचं ध्यान करूया. माझ्या मागे आपल्याला म्हणायचं ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवती अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद् गीते भवद्वेषिणीम्. कालपर्यंत झालेल्या श्लोकांची आवृत्ती करूया. ओम श्री परमात्मने नमः. अथ प्रथमोऽध्यायः. धृतराष्ट्र उवाच. आपल्याला रोजप्रमाणे सोबतच म्हणायचं आहे, माईक म्यूट ठेवूनच, पण मोठ्याने आपल्या घरात बसून म्हणायचं. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय. संजय उवाच. दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत्. पश्यैतां पाण्डुपुत्राणामाचार्यमहतीं च व्यूढान् द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुनसमायुधि. युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः. धृष्टकेतुश्चेकितानः काशीराजश्च वीर्यवान्. पुरुजित्कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुङ्गवः. युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान्. सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः. अस्माकं तु विशिष्टाये तान् निबोधद्विजोत्तम. नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते. भवान् भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः. अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च. अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः. नानाशस्त्रप्रहरणाः सर्वे युद्धविशारदाः.
अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितम् अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि तस्य सञ्जनयन् हर्षं पुरुवृद्धः पितामहः सिंहनादं विनद्योच्चैः शङ्खं दध्मौ प्रतापवान् ततः शङ्खाश्च भैर्यश्च पणवानकगोमुखाः सहसैवाभ्यहन्यन्त सशब्दस्तु मुलोऽभवत् ततः श्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ माधवः पाण्डवश्चैव दिव्यौ शङ्खौ प्रदध्मतुः पाञ्चजन्यं ऋषिकेशो देवदत्तं धनञ्जयः पौण्ड्रं दध्मौ महाशङ्खं भीमकरमावृकोदरः अनन्तविजयं राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिरः नकुलः सहदेवश्च सुघोषमणिपुष्पकौ काश्यश्च परमेश्वासः शिखण्डी च महारथः धृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजितः द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथिवीपते सौभद्रश्च महाबाहुः शङ्खान् दध्मुः पृथक् पृथक् 18 श्लोक झालेले आहेत. आपण 18 श्लोकही अर्थासकट बघितले होते. सुरुवातीला धृतराष्ट्राचा प्रश्न, त्यानंतर संजयाने केलेलं वर्णन, संजयाच्या वर्णनामध्ये दुर्योधन आणि द्रोणाचार्यांचा संवाद, पहिले कौरव पक्षातील लोकांचं सर्व वर्णन होतं, त्यानंतर पांडव पक्षातील जितकेही योद्धे आहेत तिथल्या सर्वांचं दुर्योधन वर्णन करत आहे. त्यानंतर प्रत्येकाने आपले शंख, दुंदुबे, वेगवेगळी वाद्य, उत्साहवर्धक वातावरण निर्माण करण्यासाठी वेगवेगळी वाद्य वाजवतात. इथपर्यंत आपण बघितलं आहे. आज जिथून आपण श्लोक जाणार आहोत त्यामध्ये अर्जुनाच्या मनात युद्धाविषयी प्रश्न उपस्थित होते. तो जेव्हा सर्व आपल्या आप्तेष्टांना, बंधू, त्याचे काका, मामा, जितके सर्व ज्येष्ठ आप्तेष्ट असतात त्या सर्वांना बघून त्याच्या मनात जो विषाद उत्पन्न होतो, जो संशय उत्पन्न होतो युद्धासाठी, त्याचं वर्णन आजच्या श्लोकांमध्ये आपण बघणार. चल 19वा श्लोक बघूया. सघोषोधार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत सघोषोधार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत नभश्च पृथिवीं चैव नभश्च पृथिवीं चैव पृथिवीन असा उच्चार करायचा आहे कारण की समोर च आहे. नभश्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन् नभश्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन्
तुमुलोऽव्यनुनादयन् सघोषोधार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत सघोषोधार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत नभश्च पृथिवीं चैव तुमुलोऽव्यनुनादयन् नभश्च पृथिवीं चैव तुमुलोऽव्यनुनादयन्. पूर्ण श्लोक म्हणणार आहे, माझ्या पाठीमागे पूर्ण श्लोक म्हणायचा. सघोषोदार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत नभश्च पृथिवीं चैव तुमुलोऽप्यनुनादयन्. बघा त्यांचा अर्थ कसा आहे. सघोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत. धार्तराष्ट्राणां म्हणजे कौरव. तो पूर्ण घोष ऐकून, पांडव पक्षातील विविध शंख ऐकून, शंखनाद ऐकून, सिंह गर्जनेसारखे असलेले शंख ऐकून सर्व धार्तराष्ट्रांना म्हणजे कौरव, धृतराष्ट्राचे पुत्र, त्यांच्या मनात भीती म्हणू शकतो आपण, किंवा त्यांची छाती दडपून टाकली असं वर्णन आले. त्यांची छाती भरून आली, त्यांना भीती उत्पन्न झाली असंही म्हणू शकतो. ते सर्व वाद्य किंवा हे ऐकू. चल पुढे 20वा श्लोक बघायचा. अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः धार्तराष्ट्रान् कपिध्वजः अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः धार्तराष्ट्रान् कपिध्वजः अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसम्पाते प्रवृत्ते शस्त्रसम्पाते बघा शब्द दिसत असेल प्रवृत्ते. श्लोकामध्ये तो डबल त असा लिहिला गेला. ठीक आहे, होऊ शकतं कधी कधी वाचायला एकदम लक्षात नाही येणार, पण हा डबल त आहे. म्हणजे ते त ला त असं जोडाक्षर आहे. प्रवृत्ते असं आपल्याला वाचायचंय, लिहिलं असं आहे. ठीक आहे. प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डवः धनुरुद्यम्य पाण्डवः प्रवृत्ते शस्त्रसम्पाते प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डवः धनुरुद्यम्य पाण्डवः
अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डवः अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डवः अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डवः ऋषिकेशं तदा वाक्य ऋषिकेशं तदा वाक्य ऋषिकेशं तदा वाक्य मिदमाह महीपते मिदमाह महीपते ऋषिकेशं तदा वाक्य ऋषिकेशं तदा वाक्य मिदमाह महीपते मिदमाह महीपते अर्जुन उवाच आतापर्यंत संजय सांगत होता, तर हे संजयाने इथपर्यंत सांगितलं की पुढे ऋषिकेशांना म्हणजे श्रीकृष्णांना अर्जुन हे वाक्य म्हणतोय. तर ती श्लोकाची पहिली ओळ आणि श्लोकाची दुसरी ओळ अर्जुनाने म्हटलेली आहे, ती बघूया. सेनयोर्भयोर्मध्ये सेनयोरुभयोर्मध्ये सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयमेच्युत रथं स्थापयमेच्युत रथं स्थापयमेच्युत सेनयोरुभयोर्मध्ये सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयमेच्युत रथं स्थापयमेच्युत ऋषिकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते. अर्जुन उवाच सेनयोर्भयोर्मध्ये रथं स्थापयमेच्युत ऋषिकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते. सेनयोर्भयोर्मध्ये रथं स्थापयमेच्युत. आधीचे श्लोक पूर्ण म्हणायचे. अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः
प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डवः। सघोषोधार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत नभश्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन्। बघा 20 आणि 21 दोन श्लोकांचा अर्थ बघू। अथ व्यवस्थितान दृष्ट्वा धार्तराष्ट्रान कपिध्वजः। कपिध्वजः म्हणजे ज्याच्या ध्वजावर कपी, कपी म्हणजे हनुमान आहे असा अर्जुन। त्याने बघितलं, काय बघितलंय की सर्व कौरव युद्धाच्या तयारीत आहेत, म्हणजे सर्वजण युद्धासाठी सज्ज झाले आहेत। प्रवृत्ते शस्त्रसंपाते धनुरुद्यम्य पांडवः। आणि तेव्हा त्याला वाटतं आता शस्त्रास्त्रांचा वर्षाव होण्याची वेळ आलेली आहे, म्हणजे युद्ध सुरू होण्याच्या तयारीवर आहे। तेव्हा तो श्रीकृष्णाला म्हणत आहे ऋषिकेशन तदा वाक्य मिदमाह महीपते। तेव्हाच ऋषिकेशाला तो वाक्य म्हणतो अर्जुन। काय म्हणतो? सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापय मेच्युत। सेनयो उभय म्हणजे दोन्ही सेनांच्या मधात, कौरव आणि पांडवांच्या दोन वेगवेगळ्या दिशेला सेना आहेत, त्या दोन्ही सेनांच्या मधात तू माझा रथ नेऊन ठेव, असं तो श्रीकृष्णाला अर्जुन सांगत आहे। दोन्ही सैन्यांच्या मधात माझा रथ नेऊन उभा करा। 22वा श्लोक। यावदेतान् निरीक्षेऽहम् यावदेतान् निरीक्षेऽहम् यावदेतान् निरीक्षेऽहम् यावदेतान् निरीक्षेऽहम् योद्धुकामा, एवढंच म्हणायचं, योद्धुकामा योद्धुकामा नवस्थितान् योद्धुकामा नवस्थितान् योद्धुकामा नवस्थितान् यावदेतान् निरीक्षेऽहम् यावदेतान् निरीक्षेऽहम् योद्धुकामानवस्थितान् योद्धुकामानवस्थितान् यावदेतान् निरीक्षेऽहम् योद्धुकामानवस्थितान् योद्धुकामानवस्थितान् कैर्मया सह योद्धव्य कैर्मया सह योद्धव्य कैर्मया सह योद्धव्य कैर्मया सह योद्धव्य मस्मिन् रणसमुद्यमे मस्मिन् रणसमुद्यमे कैर्मया सह योद्धव्य कैर्मया सह योद्धव्य
मस्मिन् रणसमुद्यमे मस्मिन् रणसमुद्यमे यावदेतान्निरीक्षेऽहम् योद्धुकामानवस्थितान् कैर्मया सह योद्धव्यमस्मिन् रणसमुद्यमे यावदेतान्निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान् कैर्मया सह योद्धव्यमस्मिन् रणसमुद्यमे सर्वजण मोठ्याने म्हणतायत अशी अपेक्षा करतोय मी, ठीक आहे, कारण की मी आपल्याला ऐकू नाही शकत, सर्वांना ऐकायचं म्हटलं तर आपला गोंधळ उडेल, त्यामुळे सर्वांनी कृपया मोठ्याने म्हणा आणि घरात बसूनच आपल्याला मोठ्याने म्हणायचं. पूर्ण श्लोक म्हणतोय, माझा झाला की आपण म्हणायचं. यावदेतान्निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान् कैर्मया सह योद्धव्यमस्मिन् रणसमुद्यमे. ऋषिकेशं तदा वाक्यमिदमाहमहीपते सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयमेच्युत. अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डवः. सघोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत नभश्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन्. बघा 22 श्लोक झाले. 21व्या श्लोकामध्ये अर्जुन श्रीकृष्णांना प्रार्थना करतात की मला दोन्ही सैन्याच्या मध्ये येऊन उभं कर. तर यावदेतान्निरीक्षेऽहं, आता अर्जुन बोलतायत हे वाक्य, यावदेतान्निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान् कैर्मया सह योद्धव्यमस्मिन् रणसमुद्यमे. या रणांगणावर जितकेही परपक्षातील योद्धे उपस्थित झालेले आहेत, आता युद्ध होणार आहे, आपल्यातील युद्धासाठी जितकेही परपक्षातील योद्धे उपस्थित आहेत त्यांच्यावर मला नीट नजर घालायची आहे. त्या सर्व शत्रू पक्षातील योद्ध्यांना मला नीट बघायचं आहे की मला कोणाकोणाशी लढायचं आहे, असं अर्जुन श्रीकृष्णांना म्हणाले. त्यामुळे ते विनंती करतात की दोन्ही सैन्याच्या मधात नेऊन माझा रथ ठेवा. चल 23व्या श्लोकाकडे. योत्स्यमानानवेक्षेऽहं योत्स्यमानानवेक्षेऽहं य एतेऽत्र समागताः य एतेऽत्र समागताः योत्स्यमानानवेक्षेऽहं योत्स्यमानानवेक्षेऽहं योत्स्य. बघा शब्द कसा आहे, व्हिडिओच्या स्क्रीनकडे बघा थोडं.
असा शब्द लिहिला, म्हणजे यो अधिक अर्धा त अधिक अर्धा स अधिक पूर्ण य. जे जोडाक्षर आहे ते त, स आणि य असे 3 व्यंजन मिळून ते जोडाक्षर बनले. म्हणून योत्स्य, त चा अर्धा उच्चार व्हायला पाहिजे, स चा अर्धा उच्चार आणि य चा पूर्ण उच्चार. आता हा शब्द जोडायचा असेल तर आपण म्हणतो स्य, स अधिक य स्य. त्याच्याच अगोदर आपल्याला त सुद्धा जोडायचा आहे, योत्स्य. तसाच तो पूर्ण जोडून म्हटल्यात त्याचा उच्चार होतो योत्स्य. ठीक आहे, योत्स्य. अर्थात योत्स्य नसेल जमत तर तुम्ही योत्स्य असा म्हणण्याचा प्रयत्न करा. आधी योत म्हणायचा आणि मग स्य म्हणायचं. योत्स्यमानानवेक्षेहम् 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 य एतेऽत्र समागताः य एतेऽत्र समागताः य एतेऽत्र समागताः योत्स्यमानानवेक्षेहम् योत्स्यमानानवेक्षेहम् य एतेऽत्र समागताः य एतेऽत्र समागताः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर् धार्तराष्ट्रस्य एवढंच म्हणायचं आहे. धार्तराष्ट्रस्य धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर् दुर्बुद्धेर् धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर् धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर् युद्धे प्रियचिकीर्षवः युद्धे प्रियचिकीर्षवः युद्धे प्रियचिकीर्षवः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर् धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर् युद्धे प्रियचिकीर्षवः युद्धे प्रियचिकीर्षवः योत्स्यमानानवेक्षेहम् य एतेऽत्र समागताः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर् युद्धे प्रियचिकीर्षवः योत्स्यमानानवेक्षेहम् य एतेऽत्र समागताः. धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर् युद्धे प्रियचिकीर्षवः संपूर्ण श्लोक म्हणायचा आहे माझ्या मागे. योत्स्यमानानवेक्षेहम् य एतेऽत्र समागताः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर् युद्धे प्रियचिकीर्षवः
यावदेतान् निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान् कैर्मया सह योद्धव्यमस्मिन् रणसमुद्यमे। ऋषिकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते सेनयोर्भयोर्मध्ये रथं स्थापयमेच्युत। अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डवः। सघोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत नभश्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन्। कृपया एकच मिनिट थांबावे, 1 मिनिटाची रजा घेतो. तेविसावा श्लोक बघतो आहे. त्यात अर्जुन असं म्हणत आहे, पहिले ते सांगतात अर्जुन श्रीकृष्णाला की दोन्ही सैन्यांच्या मधात घेऊन माझा रथ थांबवा, मला दोन्ही सैन्यातील योद्ध्यांना बघायचं आहे. त्यानंतर ते म्हणतात योत्स्यमाना नवेक्षेहं य एतेत्र समागताः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धे युद्धे प्रियचिकीर्षवः. जे दुष्टबुद्धी दुर्योधन असं म्हटलेलं आहे. धार्तराष्ट्र म्हणजे धृतराष्ट्राचा पुत्र दुर्योधन. तो दुष्टबुद्धी असलेल्या दुर्योधनाच्या बाजूने असे किती युद्ध किंवा त्याचे किती हितचिंतक आहेत हे मला बघायचे की कोणकोणते राजे दुर्योधनाला प्रिय आहेत आणि ते त्याच्याकडून लढण्यासाठी इथे आलेले आहेत, असा या श्लोकाचा भावार्थ आहे. चला पुढे आपल्याला 24वा श्लोक. संजय उवाच एवमुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत. गुडाकेशेन भारत एवमुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत. गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्. एवमुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्. एवमुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत
सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयमेच्युत। सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्। पूर्ण श्लोक म्हणायचा। एवमुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोर्भयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्। योत्स्यमानानवेक्षेऽहं य एतेऽत्र समागताः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षवः। यावदेतान् निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान् कैर्मया सह योद्धव्यमस्मिन् रणसमुद्यमे। ऋषिकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते। अर्जुन उवाच सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयमेच्युत। अथौ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डवः। सघोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत नभश्च पृथिवीं चैव तुमुलोऽभ्यनुनादयन्। बघा अर्थ बघूया 24व्या श्लोकांचा। एवमुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत। एवमुक्तो म्हणजे श्रीकृष्णाला, ऋषिकेशो म्हणजे श्रीकृष्णाला गुडाकेशेन अर्जुनाद्वारे किंवा अर्जुनाने ऋषिकेशाला असे म्हटले। भारत हा शब्द धृतराष्ट्रासाठी आलेला आहे। भारत हे नाव ज्या राजाच्या नावावरून आपल्या भारताचं नाव पडलं तो भरत राजा, त्यांचे हे वंशज, म्हणून त्याला भारत असं म्हटलेलं आहे। एवमुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत। तो धृतराष्ट्राला उपमा देतोय, धृतराष्ट्र महाराज किंवा की हे वाक्य अर्जुनाने श्रीकृष्णाला म्हणाले सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्। हे वाक्य म्हटल्यानंतर श्रीकृष्णाने दोन्ही सैन्यांच्या मधात तो रथ थांबवला। पुढचा 25 भीष्मद्रोणप्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम्। भीष्मद्रोणप्रमुखतः सर्वेषां च महीक्षितान्। सर्वेषां च महीक्षिताम्। भीष्मद्रोणप्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम्। उवाच पार्थ पश्यैतान्। उवाच पार्थ पश्यैतान्। उवाच पार्थ पश्यैतान्। समवेतान् कुरुन्ति।
समवेतान् कुरुनिति। उवाच पार्थ पश्यैतान् उवाच पार्थ पश्यैतान् समवेतान् कुरुनिति। भीष्मद्रोणप्रमुखतस् सर्वेषां च महीक्षिताम्। उवाच पार्थ पश्यैतान् समवेतान् कुरुनिति। भीष्मद्रोणप्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम्। उवाच पार्थ पश्यैतान् समवेतान् कुरुनिति। पूर्ण श्लोक म्हणतो। भीष्मद्रोणप्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम्। उवाच पार्थ पश्यैतान् समवेतान् कुरुनिति। एवमुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्। योत्स्यमानानवेक्षेऽहं य एतेऽत्र समागताः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षवः। यावदेतान् निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान् कैर्मया सह योद्धव्यमस्मिन् रणसमुद्यमे। ऋषिकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते। अर्जुन उवाच सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्। अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डवः। सघोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत नभश्च पृथिवीं चैव तुमुलोऽप्यनुनादयन्। बघा 25व्या श्लोकाचा अर्थ बघूया। श्रीकृष्णांना तो म्हटल्याप्रमाणे श्रीकृष्ण दोन्ही सैन्यांच्या मधात त्याचा रथ नेऊन ठेवतात। त्यानंतर श्रीकृष्ण त्याला म्हणतात की भीष्म द्रोण प्रमुखतः सर्वेषां च महीक्षितान् वाच पार्थ पश्येतान् समवेतान् कुरुन्ति। तुझ्या समोर उभे असलेले हे सगळे कौरव योद्धे अर्जुना तू बघ, आणि त्यात कोण कोण आहे? भीष्म, द्रोणाचार्यांसारखे इतर सर्व राजे पण सुद्धा आहेत। या सर्वांना, या सर्व कौरव सेनेला तू पहा, तू आपलं मन बनव, असा त्यांचा उद्देश असेल। आपण यापुढे बघणार आहोत। इथून पुढे अर्जुनाच्या मनात जी शंका येते तो भाग उद्याच्या वर्गात बघू। तुम्हाला सांगा, कोणी म्हणण्यास इच्छुक आहे? आता 4 दिवसात आपले 25 श्लोक झालेले आहेत। जर कोणी म्हणून दाखवलं तर आम्हालाही समाधान वाटेल की आपण जे शिकतो आहे ते योग्य रीतीने चाललं आहे। कोणी इच्छुक आहे आपल्यापैकी म्हणण्यात? कृपया माईक सुरू करा आणि म्हणा। माझी विनंती आहे किंवा प्रार्थना समजा। असो,
नक्कीच सर्वांचे उच्चार चांगले येतील अशी आपण आशा करूया. दुसरी गोष्ट अशी की जर आपल्यापैकी कोणी रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर कृपया गुगल फॉर्मची लिंक आपल्या ग्रुपवरच आहे, सर्वांनी रजिस्ट्रेशन करावे. त्यानंतर आपल्याला काहीही वाटत असेल, काही शंका असतील, काही सूचना असतील, काही अपेक्षा असतील तर आपण त्या ग्रुपवर आम्हाला कळवू शकता, आपला अभिप्राय आम्हाला कळवू शकता ही विनंती आहे. धन्यवाद. उद्याच्या